सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। नांदेडमधील रुग्णालयात रुग्णांचे हाल, नागरिक संतप्त। प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी। नांदेडमधील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विष्णुपुरी येथे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। प्रत्येक वॉर्डमध्ये किमान 2 वॉर्ड बॉय नेमण्याची मागणी करण्यात आली आहे। MRI आणि CT स्कॅनची सुविधा। रुग्णांना मोफत MRI आणि CT स्कॅन सुविधा 24 तास उपलब्ध करून देण्याची मागणी आहे। तसेच तपासणी अहवाल आणि त्याची सॉफ्ट कॉपी त्वरित दिली जावी, असेही नागरिकांनी म्हटले आहे। सुरक्षा रक्षकांचे गैरवर्तन। रुग्णालयातील सुरक्षा रक्षक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी अरेरावीने बोलतात, ज्यामुळे अनेकदा वाद निर्माण होतात। रात्रीच्या वेळी गंभीर रुग्णांना आत प्रवेश नाकारला जातो, ज्यामुळे उपचारास विलंब होऊन रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। या प्रकारांवर तातडीने नियंत्रण आणण्याची गरज आहे। ओळखपत्राची सक्ती। डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र इन बॅच परिधान करणे बंधनकारक करावे, जेणेकरून रुग्णांना योग्य व्यक्तीची ओळख पटेल। पार्किंगमधील लूट। रुग्णालय परिसरात पार्किंगच्या नावाखाली होणारी लूट तात्काळ थांबवावी। हॉटेलमधील अनियमितता। रुग्णालय इमारतीतील हॉटेलमध्ये शिळे अन्न दिले जाते आणि तेथील कर्मचारी उद्धटपणे बोलतात, यावर नियंत्रण आणण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे। नागरिकांनी या सर्व गंभीर समस्यांवर प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे। या मागण्या पूर्ण झाल्यास रुग्णालयातील सेवांमध्ये सुधारणा होईल आणि रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आपल्या न्यूज चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या न्यूज चॅनलला आताच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मी जनता पंथ अध्यक्ष आकाश चव्हाण व अन्याय झोन शिवाजी गोडबोले, अमोल पडगणे व आमचं शिष्टमंडळ आज डीन साहेबाला नांदेड जिल्हा शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड यांना आम्ही काही मागण्याचं निवेदन आज शिष्टमंडळातर्फे दिलेलं आहे। याच्यामध्ये आमच्या पहिली मागणी अशी होती की जे काही स्ट्रेचर आहेत ते स्ट्रेचर ओढण्यासाठी प्रत्येक स्ट्रेचरसोबत एक वॉर्ड बॉय देण्यात यावा। नंबर 2, जे पार्किंग आहे, जे पार्किंगचे पैसे लागतात ते पार्किंग बंद करण्यात यावी। नंबर 3, MRI आणि CT स्कॅन ही 24 तास सेवा निःशुल्क चालू करण्यात यावी आणि सुरक्षा गार्डकडून जे काही रुग्णालयाच्या अवहेलना होत आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी, अशा मागण्या आम्ही डीन साहेबांकडे निवेदन देऊन केलेल्या आहेत। त्याने MRIची जे मशीन आहे ही अवेलेबल नाही आहे आणि 1-2 महिन्यामध्ये नांदेडला येईल असे त्याने आश्वासन दिलेले आहे। नाही झाले तर आम्ही पुढील आमच्या जनता पंथातर्फे आंदोलने व निदर्शने नांदेड जिल्ह्यातर्फे करण्यात आहोत। एवढं सांगतो, थांबतो। जय भीम, जय शिवराय।